सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नवरात्र उत्सव निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या गरबा दांडिया कार्यक्रमात मुस्लिम तरुणांना येण्यास हिंदू परिषदेने बंदी घातल्यामुळे काही राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध केलाय। मात्र मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या या निर्णयाचे समर्थन करून स्वागत केलंय। इस्लाम धर्मात मूर्तीपूजा वर्जित आहे असून आम्ही फक्त अल्लाची इबादत करतो, त्यामुळे मुस्लिम तरुणांनी गरबा दांडियात जाण्याचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित केलाय। भारतात हिंदू मुस्लिम हे एकमेकांच्या सणात सहभागी होत आहे, मात्र आता घेतलेले निर्णय दोन समाजात दुरावा निर्माण करणारा असल्याचं मत मौलाना वसीम रजा यांनी व्यक्त केलंय। तर सध्या हिंदू मुस्लिम केल्याशिवाय राजकारण होत नाही, त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेते असे निर्णय घेतात, मात्र विश्व हिंदू परिषदेने घेतलेला निर्णय योग्य आहे असे सामाजिक कार्यकर्ते सादिक पठाण यांनी सांगितले। विश्व हिंदू परिषदेने जो निर्णय घेतला आम्ही त्यांचं स्वागत करतो, कारण जे निर्णय आमच्या उलमा लोकांनी वारंवार सांगून जर आपले लोक ऐकत नसेल तर या पद्धतीने जो निर्णय घेतला ते चांगला निर्णय आहे। आणि मी सर्वांना मुस्लिम समाजाच्या खास तरुणांना सांगेल की तुम्ही अशा गरबाकडे जाऊच नाही, कारण ज्यामुळे देशाचं वातावरण खराब होईल असं या प्रकारे तुम्ही तिथं जाऊ नये। आणि अजून त्याच्यावर मी सांगतो की ज्या राजकीय लोकांचं काही हेतू असतो का तुम्ही अशा प्रकारचे काहीतरी सांगायचं आणि मग वातावरण खराब करायचं, त्यामुळे तिथं जाऊ नये अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो। क्या है कि मौलाना साहब, विश्व हिंदू परिषद ने जो फैसला लिया है गरबा में मुस्लिम नौजवान है, इस पे कैसा देखते हैं? मैं जो फैसला लिया गया है विश्व हिंदू परिषद बजरंग दल वालों की तरफ से कि हमारे मजहबी त्योहारों में जैसे नवरात्रि है, दशहरा है, इसमें जो गरबा खेलते, डांडिया खेलते, उसमें मुस्लिम बच्चों को आने की ज़रूरत नहीं है। तो मैं स्वागत करता हूं उनके फैसले की, बहुत अच्छी बात है। वैसे भी हमारे नौजवानों को नहीं जाना चाहिए, किसी के मजहबी त्योहारों में खलल डालने की जो कोशिश नहीं करनी चाहिए। वो उनका मजहबी त्यौहार है। शरीयत इस्लामिया ने सख्त मना फरमाया है कि जहाँ पर ऐसे त्यौहार हों, ऐसे मेले लगते हों जहाँ पर शिर्क होता हो, बुतों की पूजा की जाती हो और उनको माबूद माना जाता हो, तो इस्लाम ने सख्त मना फरमाया है। हमारे मुफ्तियान किराम ने भी सख्त मना फरमाया है कि वहाँ पर ना जाया जाए जहाँ पर बुतों की पूजा होती हो, इसलिए मजहबी त्योहारों में जाने से मना किया गया। ये बहुत अच्छी बात है कि आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल वाले खुद हो करके मना कर रहे हैं और जो है कह रहे हैं कि मुसलमानों की ज़रूरत नहीं हमारे त्योहारों में। ठीक है, ये उनकी तरफ से जो ये पैगाम दिया जा रहा है। वैसे हमारा देश मुल्क हिंदुस्तान जो कि सदियों से हम एक दूसरे के दुख सुख में शरीक होते थे, लेकिन चंद दिनों से नफरती चिंटियों ने जो ये पैगाम देना शुरू किया है। हम जो काम हमारी मस्जिदों से होना था, हमारे इमामों को, हमारे उलमाए किराम ने बहुत पहले किताबों में लिख दिया था कि मजहबी त्यौहार जहाँ पर शिर्क की पूजा होती हो, बुतों की पूजा होती हो, ना जाया जाए। तो ठीक है, हम यही गुजारिश करेंगे अपने नौजवानों से कि ना जाएं तो बेहतर होगा। मुल्क के अमन व अमान को बरकरार रखें और शरीयत इस्लामिया पर अमल करें। हम एक अल्लाह की इबादत करने वाले हैं। हमारे पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने जिस चीज़ का हमें हुक्म दिया है हम उस चीज़ पर अमल करें, जिस चीज़ से मना फरमाया है हम उस चीज़ से बाज आएँ। इसी में हमारे लिए दुनिया और आखिरत की भलाई है। क्या कहेगी आप, जो विश्व हिंदू परिषद ने गरबा में आने से मना किया, इसको कैसा देखते हैं? जी, विश्व हिंदू परिषद ने जो कहा कि मुसलमान हमारे त्योहारों में ना आए, तो मैं ये कहूँगा कि बहुत नहीं के बराबर जो तादाद होती है, जो ना समझ मुसलमान होते हैं, जिनको इस्लामिक नॉलेज नहीं होता है, जिनको कुरान और सुन्नत के बारे में नहीं पता होता है, उसकी बुनियाद पर ऐसे नौजवान जो है तो ऐसी महफिलों में या ऐसे प्रोग्राम में जाते हैं, जबकि इस्लाम ऐसे प्रोग्रामों में जाने से साफ साफ मना करता है। और काफ़ी दिन गुजर गए, उसके बाद जाकर विश्व हिंदू परिषद के लोगों ने इस बात का ऐलान किया, तो ये बात साफ जाहिर होती है कि ये एक नफरती ऐलान उनकी तरफ से हुआ है। वरना अगर ये बात कहनी ही थी उनको तो ये बात वो बहुत पहले कह चुके होते, मगर अब जाकर उन्होंने ये बात कही है, इसलिए हम उनकी बातों का सम्मान करते हैं और मुसलमानों से कहते हैं कि बिल्कुल भी इस तरह के प्रोग्रामों में आप शरीक ना हो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज
जागर जनस्थान। महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आनंद मिळावा यासाठी सुप्रिया गणेश कदम यांच्या संकल्पनेतून नाशिक रोड सेलिब्रेट हॉल येथे मोफत गरबा घुमर लोकनृत्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन्मान नारी शक्तीचा नवरात्र उत्सव आमच्या लाडक्या बहिणींचा या कार्यक्रमांतर्गत 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान उत्कृष्ट कोरिओग्राफर प्रतीक हिंगमिरे यांनी महिलांना छानसे गरबा प्रशिक्षण दिले। या प्रशिक्षणासाठी तरुणींसह ज्येष्ठ महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी जगताप मॅडम यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची यावेळी सविस्तर माहिती दिली आहे। सुमन राजाभाऊ कदम यांच्या आशीर्वादाने विकास मंच आणि स्वर्गवासी राजाभाऊ कदम वाचनालय तसेच पंचवटी अमृततुल्य यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक रोड भागात शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख गणेश राजाभाऊ कदम हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात। 7 दिवस सुरू असलेल्या या गरबा प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाला शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, नाशिक पूर्व विधानसभा माजी अध्यक्ष नितीन चिडे, तालुका प्रमुख लकी ढोकणे, सिन्नर तालुका प्रमुख योगेश म्हस्के, छत्रपती युवा सेनेचे प्रवक्ते यश बच्छाव तसेच इतर मान्यवरांनी हजेरी लावली। मान्यवरांच्या हस्ते कोरिओग्राफर प्रतीक हिंगमिरे, सौ वैशाली शिवाजीराव लहाणे, सौ अर्चना नितीन पखळे, सिद्धेश अनिल विस्पुते तसेच सेलिब्रेट हॉलचे मालक अतुल शेठ मालाणी यांचा सत्कार करण्यात आला। या उत्कृष्ट नियोजनासाठी महिलांनी सुप्रिया कदम यांचे धन्यवाद करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिल्याने सुप्रिया कदम व गणेश कदम यांनी आभार मानले। 15 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आपण आपल्या नाशिकच्या भागातील महिलांसाठी या ठिकाणी गरबा मोफत प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं होतं। या प्रशिक्षणासाठी आपण बघत असाल किती मोठ्या प्रमाणात महिलांनी या ठिकाणी आणि बालगोपाळांनी प्रतिसाद दिलेला आहे। अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या पंचवटी अमृतच्या संचालिका स्वर्गीय राजाभाऊ वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम यांनी या ठिकाणी आयोजित केला। मी त्याचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की आपण आणि आपल्या सर्व सहकार्याने हा जो कार्यक्रम केला आहे अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली संधी या ठिकाणी महिलांना आपण उपलब्ध करून दिली। या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला ज्या रोजच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांना कुठेतरी या ठिकाणी आपण चांगली संधी देऊन त्यांना या ठिकाणी आनंद गरबाच्या माध्यमातून एक आनंद घेण्याचा क्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिला। एक चांगलं प्रशिक्षण या ठिकाणी प्रतीक हिंगमिरे सर यांनी त्यांना केलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिल्या सगळ्या ज्या महिला आहेत जे आपण दांड्या खेळत होतो, परंतु दांड्याच्या नंतर गरबा नृत्य सुद्धा हे असतं आणि ते फक्त गुजरातमध्ये होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये गरबा प्रशिक्षण कोण देत नाही आणि म्हणून गरबा प्रशिक्षण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून महिलांना ते एक नवीन त्या ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी सुप्रिया यांनी केलं। त्याचं मी खरं तिचं कौतुक करतो आणि तुला मनापासून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक रोडच्या सगळ्या महिलांसाठी मोफत असा गरबा प्रशिक्षण ठेवलं होतं। तर गेल्या 15 तारखेपासून तर आजपर्यंत इथे आजूबाजूच्या बहुतेक खूप महिलांनी आपला सहभाग नोंदवला आणि खूप छान आनंद घेतला। तरुण मुली आणि आबालवृद्ध महिलांनी सुद्धा यामध्ये खूप छान सहभाग घेतला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। तसेच प्रतीक हिंगमिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनीच गरबाचा खूप छान आनंद घेतला आणि खूप छान शिकल्याही त्या। रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ मिळाला आणि त्याचा त्यांनी आनंद घेतला, यासाठी मला खूप खूप आनंद होत आहे आणि त्यासाठी उपस्थित सगळ्या महिलांचे मी खूप खूप आभार मानते। धन्यवाद। सुप्रियाताई गणेश कदम यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा सांस्कृतिक कार्यक्रम जो की नवरात्राचे 9 दिवस महिलांसाठी अतिशय आनंददायी आणि उपयुक्त असा हा सुंदर असा कार्यक्रम यांनी आयोजन केलेला आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा सुंदर असा कार्यक्रम गणेश भाऊंनी आणि सुप्रियाताईंनी मोठ्या उत्साहाने सर्व महिलांसाठी जवळजवळ हा संपूर्ण परिसर सगळं महिला यामध्ये आनंदाने आणि उत्साहाने झालेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत। त्यामुळे
आपण त्यांचे आभार मानतो आहे. आणि हा असा सुंदरसा असा परिसर जो की सिलेब्रिटा हॉलमध्ये त्यांनी आयोजन केलेला आहे. सिलेब्रिटा हॉलने पण त्यांना अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि गणेश भाऊंसाठी आपण पुढच्या भवितव्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सुप्रियाताईंसाठी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. आणि त्यांनी असे महिलांसाठी असे उपयुक्त असे कार्यक्रम आयोजन करावे आणि त्यांना महिलांना उच्च स्थानापर्यंत कसं पोहोचवता येईल, त्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुंदररित्या आहेत. मी त्यांना सर्वांतर्फे शुभेच्छा देते. धन्यवाद. मी रेवती देशमुख. सुप्रियाताईंनी हा गरबाचा प्रोग्राम आहे ना खूप छान ठेवला आणि तो फ्री आहे आणि त्यामुळे महिलांनी खूप आनंद लुटला या प्रोग्राममध्ये आणि खूप आम्ही सगळे आनंदी आहोत. छान वाटलं आम्हाला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीवर मोठी कारवाई करत 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी धुळे शहरातील दिलदार नगर परिसरातून सापळा रचून सईम अन्सारी आणि जुनेद शहा या 2 अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल 2,40,000 रुपये किमतीच्या 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी जापी गावात झालेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकाने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे धुळे, मोहाडी नगर आणि अंमळनेर पोलीस ठाण्यामधील अनेक गुन्हे उघडकीस आले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या इतर साथीदारांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे. PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा 8 ते 10 वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती, शाईन कंपनीची मोटरसायकल. याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता. विशेष म्हणजे CCTV फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं. त्याच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावत आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केलेल्या तपासात जवळपास 7 मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 3 गुन्हे ओपन झालेले आहेत. एक धुळे तालुक्याचा आहे, एक मोहाडी आणि एक अंमळनेर पोलीस स्टेशनचा आहे. आणि इतरही ज्या 4 मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे. मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रा लॉक जे चाकाला लावलं जातं कमी किमतीचं आहे, 300-400 रुपयापर्यंत जाऊ शकतं, परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे. म्हणजे ते चोरांना ते तोडणं ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही. याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी. दुसरा मुद्दा अजून एक, गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे, कारण किंवा एकाच वेळी 5 वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नरटाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरट्यांकडून 13 मोटरसायकली हस्तगत केल्या. या कारवाईत एबीआय निलेश मोरेंच्या टीमने तब्बल 8,60,000चा ऐवज जप्त केलाय. पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले असून त्याचा अन्य साथीदार मात्र पसार झालाय. नरटाणा पोलीस ठाण्यात एम18 सीडी 8675 क्रमांकाची दुचाकी चोरीची फिर्याद दाखल होती. 14 ऑगस्ट रोजी सदर दुचाकी चोरी झालेली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना शिंदखेडा तालुक्यातील बावाडी येथील तुषार अमृत खेरनार या चोरट्याला पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या 13 मोटरसायकली पोलिसांना काढून दिल्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार दीपक उर्फ विक्री कैलास बागुल राहणार सुरत या चोरट्याच्या मदतीने धुळ्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली आहे. दीपक बागुल या चोरट्याचा शोध घेतला असता तो फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र महाले यांनी यावेळी सांगितलंय. मोस्टे नरडाणा तालुका शिंदखेडा हद्दीमध्ये पोस्ट नरडाणा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 141/25 303-2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक भोटू पाटील हे त्या ठिकाणी करत होते. तपास करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक संशयित तुषार अमृत खेरनार राहणार वाघाडी बुद्रुक हा काही लोकांकडे गाड्या विक्री करीत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण 13 मोटरसायकली प्राप्त झालेल्या आहेत. त्यामध्ये शाईन 8, स्प्लेंडर 4 आणि एक ॲव्हेंजर अशा प्रमाणे 13 गाड्या त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या 8 गाड्या टोटल 6 लाखाच्या आहेत. तसेच स्प्लेंडर 4 ह्या 2 लाखाच्या आणि एक शाईन 60,000 रुपयाची असा 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे. सदरच्या गाड्या त्याने येवला, तोरणमाळ, अंमळनेर, नंदुरबार, शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत. सदर गाड्या एकूण रिकवर करून नरडाणा पोस्टचे एपीआय श्री मोरे साहेब, PSI महाले व त्यांच्या टीमने 13 गाड्या रिकवर करून चांगली कामगिरी केलेली आहे. अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करण्याचं काम सुरू असून अधिक गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या एकबुर्जी धरणात दिनांक 19 सप्टेंबर रोजी मृत जनावर आढळून आल्याने पिण्यासाठी पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सद्यस्थितीत एकबुर्जी धरण पूर्णपणे भरले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे दररोज अनेक पर्यटक सांडवा पाहण्यासाठी येत असतात. असे असताना धरणावर अनुचित घटना न घडण्यासाठी नगरपालिकेने कुठलीही व्यवस्था केलेली नाहीये. पालिकेचा कुठलाही कर्मचारी या परिसरात दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळी काही पर्यटक सांडवा पाहण्यासाठी जात असताना प्रकल्पात डोकावल्यानंतर त्यांना काठावर मृत जनावर आढळून आलं. याच प्रकल्पातील पाणी साठा वाशिम शहरातील पुरविला जातो. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून त्या पर्यटकांनी मृत जनावरांचे फोटो काढून मीडिया आणि सोशल मीडियाकडे पाठविले.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव एक बुर्जी या धरणात मृत जनावर वाहून आले असून सद्यस्थितीत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृत जनावर आढळून आले असून त्याची दुर्गंधी सर्वत्र सुटली आहे. सदर एक जनावर आढळून आले असले तरी मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अजूनही काही जनावरे वाहून आल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या धरणाच्या पाण्याचा वापर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी वापर करीत आहे. मृत जनावरांचा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त केलाय. आम्हाला अशा प्रकारे जनावर असलेले पाणी पिण्यास देतात का असा सवाल नागरिकांनी पालिका प्रशासनाला केलाय. अशा परिस्थितीत दुर्गंधी असलेले पाणी पिण्याचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने या बाबीची तातडीने दखल घेतली का असा वाशिमकरांचा प्रश्न पडलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांकडून मोठी कामगिरी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बभळाज गावाच्या शिवारात डोंगरालगत प्रतिबंधित असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड करण्यात आली होती. सदर छापा टाकला असता 34,02,000 रुपये किमतीचा 972 किलो वजनाचा गांजाची झाडे पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई 6 आरोपींवर गुन्हा दाखल करत 2 आरोपींना जेरबंद करण्यात थाळनेर पोलिसांना यश आलंय. आरोपी विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी API शत्रुघ्न पाटील. दिनांक 20/9/25 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बबडासगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे डोंगरालगत भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पुरते अधिकारी श्री कुमार साहेब, तहसीलदार शिरपूर, 2 सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो. सदर ठिकाणी जाऊन बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली. सदर गांजाची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले. त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना 2 लोकांना पकडलं. त्यात गेंदाराम झिपा पावरा, रूपसिंग भाऊसिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खैऱ्या पावरा, डुबाडे ज्ञानसिंग पावरा, कालोसिंग सुखलाल पावरा, रवीसिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून द्यायला शिष्ट डोंगरा भागात. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण 972 किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून थांबले पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील ताब्यात घेतलेले 2 आरोपी गेंदाराम पावरा व रूपसिंग पावरा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता 2 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे. सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर यांना माहिती देण्यात आली होती. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे. पोलीस तपास आम्ही स्वतः करीत आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
नवरात्रोत्सवानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शन घेतले. मंत्री छगन भुजबळ जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते येवला कोटमगाव येथील मंदिरात घटस्थापना देखील करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कोटमगाव जगदंबा देवस्थान येथे विधिवत पूजन करत घटस्थापना करण्यात आली आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे, शेतमालाला भाव मिळू दे, राज्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करणाऱ्या नागरिकांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली आहे. तसेच उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आवा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमाने, नाना लहरे, राजेंद्र कोटमे, भाऊसाहेब पाटील रहरे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, नितीन गायकवाड, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, भगवान ठोंबरे, भाऊसाहेब धनवटे, दीपक गायकवाड, समाधान पगारे, पार्थ कासार, विशाल परदेशी, गणेश गवळी, वाल्मिक कुमावत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मंदिर परिसरात असलेल्या विक्रेत्यांच्या स्टॉलला भेट देत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या मोफत चरण सेवा केंद्रात भेट देऊन प्राचार्य प्रभाकर झळके यांच्या या कार्याबद्दल सन्मान केलाय. देवाकडे काय आपण मागतो? सगळ्यांना आनंदात ठेवा, सुखी ठेवा. जी काही संकट राज्यावरची देशावरची आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या, युक्ती द्या, बुद्धी द्या. आणि विशेषतः येवला, नाशिक ही जी आहेत ही पवित्र काही चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या. पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झाला, नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे सावरण्याची त्यांना शक्ती द्या. काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्याग्रस्त आहे, त्यापासून त्यांना प्रवृत्त करा, धीर द्या आणि अशा काही दुःखद प्रसंग येणार नाही यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या ही मागणी. साहेब, खरडपट्टी केली आहे. नियमित मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतले जात नाही. तसेच कॅबिनेट बैठक आणि मतदारसंघ एवढेच रुटीन कामं केले जातात. मतदारसंघात कामं होत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं. आता असं आहे ना की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा रीतीने वागत असतील. पण या सगळ्यांसाठीचा तो संदेश आहे असं मला वाटतं. त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले पाहिजे, जिल्हा सांभाळला पाहिजे, इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे. आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे मिसळून त्यांच्याशी संपर्क ठेवला. हा संदेश जो आहे तो सगळ्यांसाठी असं मला वाटतं. थँक्यू सर. तोच संदेश जो आहे हा अजितदादांनी सुद्धा परवाच्या नागपूरच्या मिटिंगमध्ये दिलेला आहे. तोच संदेश राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाही हा संदेश आणि हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राजकोट येथून निघालेल्या चामुंडा मातेच्या ज्योतीचे धुळ्यात जंगी स्वागत करण्यात आले. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. राजकोट येथे चामुंडा मातेची निघालेल्या ज्योतीचे धुळे शहरात आगमन झाले असून भाविकांच्या वतीने या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी चामुंडा मातेची मिरवणूक काढण्यात आली आहे.
धुळे शहरात आज धर्मदाय ट्रस्टच्या वतीने राजकोट गुजरातहून निघालेली दिव्य चामुंडा मातेची ज्योत आणण्यात आली आहे. धुळे शहरातील देवपूर भागात नव्याने उभारण्यात आलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात येणार असून नवरात्राच्या उत्सवानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धर्मदाय ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम पांडे, हिलाल अण्णा माळी, सचिन बडगुजर, आकाश परदेशी, चंद्रकांत सोनार, पंढरीनाथ बडगुजर, गुलाब बडगुजर, विनायक बडगुजर, यशवंत चव्हाण, सुधाकर बडगुजर, राजेंद्र बडगुजर, मनोज चव्हाण, दिनेश बडगुजर या ज्योत यात्रेत व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला पुरुष समाज बंधू उपस्थित होते. पांढरा नदी किनारी हत्तीडोहाजवळ माताईपुरा देवीच्या रोडाला आपल्या धुळे शहरात आमच्या कुलस्वामिनी चामुंडा माताचं मंदिर पूर्णतः होत आहे आणि आता लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्याआधी आता नवरात्राच्या पहिल्या माळला आपल्या धर्मदाय ट्रस्टच्या चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टच्या वतीने चोटीला गुजरात येथून ज्योत आज सकाळी 8 वाजेला शिवतीर्थावर आगमन झालं आणि त्याचं सुभाष पुतळ्यापासून आपले धुळे शहराचे माननीय लोकप्रतिनिधी सर्वांच्या हस्ते पूजन करून आता सर्व भाविकांच्या आणि भक्तांच्या हस्ते या मिरवणुकीचा सोहळा हा सुभाष पुतळ्यापासून चिंचगल्ली मार्गे कान्होश्री मंगल कार्यालय आणि एकरमातेच्या मंदिरातून हत्तीडोहाकडे मंदिराकडे विराजमान होण्याची तयारी आहे. सर्व आलेल्या भाविकांच्या धर्मदाय ट्रस्टच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सप्तशृंगी गडावरून ज्योत घेऊन दुर्गा मंडळाचे युवक भाविक आज पोहोचले. सप्तशृंगी गडावरून ज्योत घेऊन दुर्गा मंडळाचे भाविक आज जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी व छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. आज ते आपापल्या गावी पोहोचणार आहे. 3.5 शक्तीपीठांपैकी आद्यप एक समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरून आता नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जगदंबा मातेच्या मंदिरापासून म्हणजेच सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून ज्योत घेऊन दुर्गा मंडळाचे भाविक हे संपूर्ण महाराष्ट्रात जात असतात. त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी तसेच जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावातील भाविक यांनी देवीची ज्योत ही घेऊन आपल्या जिल्ह्याकडे मार्गक्रमण करीत आहे. आज पहिला दिवस असला तरी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच 22 तारखेला ज्योतने घटाचा दिवा प्रज्वलित केला जातो, म्हणून ज्योत घेण्यासाठी हे सप्तशृंगी गडावर आले होते. नमस्कार, जय माता दी. मी शिवाजी सोनवणे बोलतोय. गाव खुपटा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही पायी ज्योत यात्रा करतोय वणीगड ते खुपटा. किती दिवस झाले तुम्हाला? आमचा वर्ष दुसरा आहे आणि आम्ही संख्या आमच्या 18 जण मुलं आहे. एक मुलगा किती किलोमीटर? एक मुलगा 11 किलोमीटर कंप्लीट करतो. प्रत्येकाचा नवाचा तो 11 किलोमीटर रनिंग करतो. किती दिवस झाले तुम्हाला ज्योत घेऊन निघायला तिथून? म्हणजे आजचा कितवा दिवस आहे तुमचा? 4था दिवस आहे आमचा. किती किलोमीटर प्रवास केला आहे तुम्ही आतापर्यंत? 280 किलोमीटर प्रवास केला. काय वाटतं मनाला तुमच्या? ही एक श्रद्धा आहे आमची देवीवरती. आम्ही संस्कृतीप्रमाणे आपल्या परंपरा जपतो. तुमचं दुर्गा मंडळाचं कितवं वर्ष आहे आणि तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम माहिती घेता? आमचा दुर्गा मंडळाचं 2रा वर्ष आहे. आम्ही तसे कीर्तनात कार्यक्रम करतो, लहान मुलाचे खेळ, बरेचसे कार्यक्रम राबवतो गावामध्ये. देवी बसल्यानंतर 9 दिवस बरेचसे कार्यक्रम घेतो. माझं नाव सोनू वानखेडे, शेंदूर. आम्ही 18 तारखेला वणी गडावर गेले. तिथून 2 वाजता तिथून रिटर्न झाले ज्योत पेटवत.
आता आमचा 3रा दिवस आहे. आम्ही मुक्काम करत किंवा जेवण बनवत असे आले आहे. आमचं मित्रमंडळ हिंदू रक्षक मित्रमंडळ आनंदनगर शेंदोर्णी. आणि किती युवक तुम्ही सहभागी झाले आहेत ज्योत घेण्यासाठी? आम्ही टोटल 15 आहे. कशा पद्धतीने तुम्ही येत आहेत? पिकअप आहे आमच्याजवळ, एक बाईक आहे आणि बाकी 4 जण आम्ही बसता बाईकवर आणि 3 किलोमीटरचं अंतर काढतो. आता किती किलोमीटर आले तुम्ही समजा? आता जवळजवळ 200च्या आसपास आले. आता तुम्ही इथून पाचोऱ्याला आमचा मुक्काम आहे. तिथं जेवण वगैरे करू सकाळी. मग आमची स्टेशनला मूर्ती आहे, तिथून आम्ही DJ लावला आहे, तिथून मग आम्ही तिकडे जाणार आहे. कितवं वर्ष आहे तुमचं हे मंडळाचं? 5 वर्ष आहे. 5 आतापर्यंत कुठले कुठले कार्यक्रम घेतले तुम्ही? सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहे. आता यावर्षी बँड लावला आहे, असा कार्यक्रम झाला आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात विधिवत पूजा करून नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. धुळ्यातील एकविरा देवीची विधिवत पूजा तसेच घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील 10 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे श्री एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवस चालतो. यावर्षी नवरात्र उत्सव हा 11 दिवसाचा आलेला आहे. म्हणजे 22 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत नवरात्रोत्सव, 11 दिवसाचा नवरात्रोत्सव. तो 11 दिवसाचा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आम्ही असे ह्या मंदिरामध्ये 250 कुळांची दैवत असल्या कारणाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात ह्या राज्यातून बहुसंख्य भाविक येतात. म्हणून त्यांच्या सुविधाकरता अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या मुक्कामाला कोणी आला तर मुक्कामाची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. AC रूम आहेत, नॉन AC रूम आहे, अटॅच सगळे. आणि जे भाविक नुसतं येऊन दर्शन घेऊन थोडा वेळ बसून जातील त्यांच्याकरता शामियाना मंडप पण टाकण्यात आला आहे. आणि ह्या वर्षी शामियाना मंडप मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे आणि तो खाली घाटावर पण टाकलेला आहे. आता नवीन जे कार्यक्रम होतात, या धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी अनेक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. कुमारिका पूजन आहे, होम हवन आहे, नंतर सामुदायिक पाठ, सप्तशती पाठ, त्याच्यानंतर कुमारिका पूजन आणि सुवासन पूजन असे सामुदायिक कार्यक्रम होणार आहे. या सामुदायिक कार्यक्रमाचा याच्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही बहुसंख्य प्रमाणात मागवण्यात आला आहे. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे पण सिक्युरिटी गार्ड लावण्यात आलेले आहेत आणि परत मंदिरात 35 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये, काही होऊ नये या हिशोबाने आम्ही मंदिर ह्या नवरात्र काळात 24 तास उघडं ठेवणार आहोत आणि भाविकांना दर्शन घेणारा केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील. 24 तास मंदिर उघडं राहील. तर ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना आणि ट्रस्टतर्फे ट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्र उत्सवात येऊन आई भगवतीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा आणि आपलं शुभकामना देतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.